आज हॉटेल उघडणार होतो आपण, पण हॉटेल रात्री जरा काय नुकसान केल्यामुळे आज हॉटेल बंद आहे। सगळ्यांनी नोंद करून घ्या, कारण रात्री सगळी नुकसान केलेली आपली, अख्खे बोर्डे वगैरे दगडे मारून काय माणसांनी केल्यामुळे आज हॉटेल बंद आहे। सगळ्यांनी नोंद करून घ्या। हॉटेल भाग्यश्रीवर दगडफेक, मालकानं जाहीर केली आहे सुट्टी। नुकतीच फॉर्च्युनर घेतल्यानंतर चर्चेत आलेल्या हॉटेल भाग्यश्रीवरती दगडफेक करण्यात आली आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये। धाराशिव जिल्ह्यातील हॉटेल भाग्यश्रीची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा आहे। 250 रुपयामध्ये अनलिमिटेड मटन थाळी मिळत असल्यानं हॉटेलवर गर्दी असते। विशेष म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटीच्या बाबतीतही हॉटेल मागे नाही असं मालक वारंवार सांगत असतात। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे दररोज 10, 12, 20 अशी बोकडं कापली जातात, त्यामुळे हॉटेल भाग्यश्री चर्चेचा विषय ठरलाय। मालक प्रसिद्धीच्या झोतात आहे। नुकतंच हॉटेल मालकानं फॉर्च्युनर गाडी घेतल्यानंतर त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली आहे। त्यानंतर हॉटेलमध्ये आणखीनच गर्दी वाढली आहे। मात्र हॉटेल मालक नेहमी सुट्ट्या घेत असल्यानं त्याला ट्रोल केलं जात आहे। वेगवेगळी कारणं सांगून हॉटेल बंद ठेवण्याच्या त्याच्या मीम सुद्धा सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत। मात्र सध्या या हॉटेलवरती दगडफेक झाल्याची घटना रविवारी घडली आहे। रविवारी हॉटेल बंद होतं, त्यानंतर सोमवारी हॉटेल मालकानं याबाबत इंस्टाग्रामवरून माहिती दिली। व्हिडिओमध्ये मालक सांगतात की हॉटेल भाग्यश्री आज 9 तारीख आहे आणि काल बंद होतं, आज उघडणार होतं, परंतु रात्री दगड मारून नुकसान केलं आहे, बोर्डाचं नुकसान केलं आहे, सगळ्यांनी नोंद घ्यावी, धन्यवाद। हॉटेल भाग्यश्री नाद करतो काय। दुसऱ्या व्हिडिओमध्ये मालकानं सांगितलंय की कामगाराचे वडील वारले, त्यामुळे अंत्यविधीला गेलो होतो, त्यामुळे हॉटेल बंद होतं, परंतु काही जळणारी माणसं, काही विरोधक जे जास्त जळत आहेत ते त्यांनी काल येऊन दगड मारून खरं तर हॉटेलचं नुकसान केलंय। तशा पद्धतीचा व्हिडिओ सुद्धा मालकानं शेअर केलाय। बरोबरीत येऊन धंदा करून दाखवा बा, मी 60 कापतो बोकडं, तुम्ही 7च कापून दाखवा, 4-5 माणसं पाठवून खोड्या करणं बंद करा, अशा पद्धतीचा व्हिडिओ भाग्यश्रीच्या हॉटेल मालकानं शेअर केला आहे। यावरती हॉटेल तिरंगाच्या मालकाचा फुल सपोर्ट असल्याचं पाहायला मिळतंय। हॉटेल व्यवसाय उभा करणं खूप मोठी गोष्ट आहे। धाराशिव जिल्ह्याचं नाव आम्ही मोठं करतोय। भाग्यश्रीच्या मालकाला विनंती आहे की खचून जाऊ नका, जिल्ह्याचं नाव आपण दोघे जण मोठं करू, भांडायचं तर समोरासमोर जाऊन भांडा, असल्या खोड्या करू नका असं आव्हान हॉटेल तिरंगाच्या मालकानं अज्ञात हल्लेखोरांना केल्याचं पाहायला मिळत आहे। तसा व्हिडिओ सुद्धा हॉटेल तिरंगाच्या मालकानं शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे। वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू, त्यासाठी आपला ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।